नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, परळईमध्ये बूथ कॅप्चरिंग फेर मतदान घेण्याची शरद पवार गटानं मागणी केली आहे। शरद पवार गटाकडून फेर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे। परळईमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रकार घडल्याचा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। परळईमध्ये बूथ कॅप्चरिंग फेर करण्याचा आरोप या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आला आणि त्यामुळे इथे फेर मतदान घ्यावं अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे। Repolling request in Parli Taluka in Beed Lok Sabha constituency. Parli Taluka. Much before the election on 13th, we approached the returning officer of Parli Taluka, Beed Lok Sabha constituency, and requested that these set of booths should be notified as critical polling booths. However, we received a response that at a random 50% of booths in each Vidhan Sabha are being notified as critical polling booths, which is against the advisory of the Election Commission of India. हा व्हिडिओ आहेत ना, गुजरात सारख्या राज्यामध्ये एक व्हिडिओ बाहेर आला तर तिथल्या आरोने 15 मिनिटात तिथे रिपोलिंग डिक्लेअर करून टाकलं। इथे 100च्या वरती व्हिडिओ आहेत। माणसं येत आहेत, जात आहेत, कोणी घुसतंय, कोणी कुठेही बसतंय। ती काय फिरण्याची जागा आहे का? थिएटर होतं ते? चला मशीन बघायला जाऊया। काय मशीन काय प्रदर्शनासाठी ठेवलं होतं? CCTV फुटेजची मागणी केलेली, त्या आयोगाने सांगितलं 50% रँडम आणि कुठेही लावलंय। त्यामुळे असं काय आम्हाला सांगता येणार नाही की कुठे काय झालं आणि आम्ही काय देऊ शकू।